नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे झटपट आणि चविष्ट असा चण्याचा उसळ। तर इथे मी चणे रात्रभर भिजायला ठेवलेले होते। त्यानंतर या चण्यांना छान धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर एका गंजामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला थोड्या वेळ शिजू द्यायचं आहे। तर ह्या चण्यांना मी गॅसवर मांडून ठेवलेले आहे। तर या चण्यांना थोड्या वेळ आपल्याला शिजू द्यायचा आहे, तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। तर यामध्ये मी मिक्सरच्या पॉटमध्ये कांदे टाकून घेतले, त्यानंतर धने टाकून घेतले, त्यानंतर जिरा, त्यानंतर कोथिंबीर, त्यानंतर लसण आणि भेंडी विलायची। तर तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अजून मसाले टाकू शकता, जसे मिरे, भेंडी विलायची, कलमी, अजून इलायची, लवंग या प्रकारचे मसाले तुम्ही यामध्ये टाकू शकता। तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर झाकण लावून याला पिसून घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसवर जे चणे उकळायला मांडले होते त्याच्यावरचा जो फेस येतो तो आपल्याला चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे। आणि इथे आपला मसाला हा पिसून झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता मसाला मस्त बारीक असा झालेला आहे। त्यानंतर गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे, त्याला परतत राहायचं आहे। आणि इथे आपले उकडलेले चणे चेक करून घ्यायचे आहे की ते छान उकळून शिजले की नाही। त्यानंतर चमचने मसाला परतत राहायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये टमाटर टाकून घ्यायचे आहे। तर इथे आपले चणे हे मस्त शिजून झालेले आहे। तर मी गॅसला बंद केलेले आहे। त्यानंतर इथे टमाटर आणि मसाला मी शिजायला ठेवलेला आहे, त्याला चमच्याने मस्त परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये तिखट टाकून घ्यायचं आहे। तर तिखट इथे मी 1 चम्मच टाकलेला आहे। मीठ चवीनुसार टाकायचं आहे। त्यानंतर हळद टाकून घ्यायचं आहे। तर हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि या मसाल्यांना थोड्या वेळ शिजू द्यायचा। त्यावर 1 तास झाकून ठेवायचा। तेवढ्या वेळाने ताट काढून घ्यायचं आहे आणि मस्त असं मसाल्यांना तेल सुटलेलं आहे। त्यानंतर मी इथे गरम मसाला टाकून घेत आहे, त्याला मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर जे आपण चणे उकडले होते ते चणे यामध्ये टाकून घ्यायचं आहे, त्याला एकजीव करून घ्यायचं। त्यावर 1 ताट झाकून ठेवायचं। तर थोड्या वेळाने ताट काढून घ्यायचं आहे। तर भाजीला मस्त असं तेल सुटलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर कोथिंबीर टाकल्यानंतर भाजीला मस्त असं सुगंध आलेला आहे। तर इथे आपलं हे चण्याचं उसळ बनून तयार झालेलं आहे। तर घरी नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।